आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। श्रीभवानीशङ्कराय नमः। श्रीमात्रे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यंकरवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। विवेक चूडामणी चूडामणी द क्रेस्ट ज्युएल म्हणतात ती विवेकांतू। कल आपणा खातीर बरें कल्ले अहित इत्यादी चिंतन एक प्रौढत याना फुडसूर जाता। तो पर्यंत मानव शरीर असल्यार सुद्दां शिशु म्हणून येता। चेडणाक गो तसं आवसून सगळं करका पडता। चिक्के एक प्रौढता आयली, विवेचन करची बुद्धी आयली, दिस इज गुड फॉर मी, दिस इज गुड फॉर मी मॅरी, आय लायक इट एंड आय एस्पायर फॉर इट, आय ग्रॅब इट। तशी ताचे पेक्षा चड एक बुद्धी जागृत जाता, धर्म बुद्धी, हय की ना। आमकां कळना जाल्यार मार्गदर्शन मेळता आसता तुगेल खातीर कसलें बरें आनी हाव टू गो अबाउट एक्वायरिंग इट इत्यादी। कल्याक वस्तुतः शुद्धी आमकां म्हणून जाल्यार लक्ष्य भोगाचेंच आसा म्हणून जाल्यार हां धर्मानुसार आपणें कल कार्य करतकी, कल भोग मेळतकी, कल सुख मेळतकी ताज्यान ह्या जन्मान तूं सुख मात्र न्ही, धर्माचरण केल्लें मिती मुखार सुद्दां बरें जातलें, हाजे पेक्षा बरें जातलें। शास्त्रांतू गुरुवाक्यांतू कोणाक श्रद्धा आसा तो धर्माचें आचरण करता। आचरण धर्माचें करचें म्हळ्यार हांव अमूक आनी म्हज्यांत कर्तृत्व आसा म्हणूची हांव बरें कार्यय करूं जाता, वायट कार्यय करूं जाता। जाल्यार विचारपूर्वक हांव बरें कार्य करतां कल्याक म्हाका बरेंचे अनुभव जाय म्हळ्यार हांव कर्तृत्व आनी भोक्तृत्व दोनी म्हज्यांत आसा हें दृढ विश्वास घेवन धर्माचरण जाता। केन्ना मनशाक अनुभव येवन जगाचो आपणालो म्हळ्यार आपणाल मनाचें, आपणाल शरिराचें, आपणाल लोकांक गेलो इत्यादी अनुभव येवन एक विरक्ती येता। परीक्ष्य लोकान कर्मचितान म्हूण सांगिल्लें। त्याच तरार वेदांत अर्थ लागू सुर जाता। द रेलेवन्स ऑफ वेदांत येवच्या सुर जाता जिवनांतू। इतलें येने म्हूण जाल्यार वेदांतांतू प्रवेशूच जायना। कितले प्रयत्न कराती कल जाता गंमत येता। वेदांत बरेंची आनी बुद्धी तीक्ष्ण म्हूण जाल्यार
समाहितस म्हण जाल्यार मस्त इन्फॉर्मेशन घेवन कलेक्ट करून घुमटे करून प्रस्तुत करचें चिंतन करचें म्हाका वेदांतय गतस खोशीची भोगूच तो एक इंटलेक्चुअल लेवलार भोग ताजे सुद्दां एक नरड येवचें आसूर जायना फुडें की म्हाका कसलो गोत्तस विशयक ज्ञान म्हाका तें इट इज नॉट फुलफिलींग मी. आनी वेदांतांतून चिकन सांगलें की ब्रह्मविद्या म्हळ्यार दुसरो विद्य कल आसत की ताचे पेक्षा अत्यंत विंगडाची विंगड म्हळ्यार तुमगेलें दुसरें कल ज्ञान आसा त्रैत हें आसताचें आय द नोवर the process of knowing and the object known. The object can be a person, it can be some abstract concept इत्यादि. हे तीनी त्रिपुटी म्हणटा ती आसताची. वेदांत ज्ञान ब्रह्म विद्या म्हळ्यार ताज्यान कसलें ज्ञान उत्पन्न जाता की त्रिपुटी विलय जाता. म्हाका मगलेंची ज्ञान तांतूं हांव ज्ञानी आनी विशय हांव म्हळ्यार एक विंगड आनी त्या ज्ञानाची एक प्रक्रिया विंगड म्हणना मगल आत्मस्वरूपाची ज्ञानस्वरूप चैतन्य आशिल्ली ती अहम रूपेण मात्र ज्ञान जाता आनी तें शब्दान सुद्दां सांगूं जायना. The Atman knows itself by itself. तशें आशिल्ली ती हें त्रिपुटी तांतूं वर ना. सो हगूर वेदांतांतूं हें सांगीन सुद्दां ग्राह्य जाता सहन जाता. कळटच की मस्त वेदांत आयकून अजीर्ण जालेले तावळी मन क्षुब्ध जावन बुद्धी एक नाका हेंकले अर्थ जावंच ना म्हाका भक्ती पुरो म्हूण म्हणटा ती बरेंची भक्ती पूर जाल्यार पुरो जर तुमगेली भक्ती कसली भक्ती आसा का पराभक्ती आसा का पराभक्ती म्हळ्यार देवा सांगा तितली एक ऐक्य जावची स्थिती की हें वेदांत अर्थ जावच्या सूर जातलो ना जाल्यार तुमगेली भक्ती तुमी घेवन बयसा ती देवाकय फुरसत ना आनी वस्तुतः तुमकांय देवा खातीर फुरसत ना. म्हणून जी भक्तीचें विश्लेशण खंय केल्या 12 अध्यायांतूं ताजी चिक्के अध्ययन केल्यार अरे बापरे हें तें मगल कर्तृत्व भोक्तृत्व घेवन सुद्दां वेदांता खातीर तयारी म्हाका करून दिता असो गुरू म्हण तशी एक आश्वासन मेळटा. कर्तृत्व भोक्तृत्व दृढ आसतना एकदम नामज्ञानकले कर्तृत्व ना हांव नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान म्हळ्यार उपयोग जायना लागू जायना जिवनांत पळयता ती आमगेलें एक अहम म्हणलेलें आसता तें अहम म्हळ्यार अहंकार रुपेण व्यक्त जाता हय की ना. अहम म्हळ्यार शुद्ध अहमाचो अनुभव जाता अहम दुःखी इदानीं कीदृशी अवस्था न जानीमः किन्तु जागी आसा आतां थंय हांव तशी कले एक कनेक्टेड विथ एक मनाची अवस्था भावना शरीर परिस्थिती हातूंची चिंतन आसता तें ममत्वांत वता शीदा अहम शुद्ध ग्रहण करतना म्हणटना तें अहम मम तातूंच वता. दुख्खाच विशय हो की कितलो जड आसता की बुद्धी कितलो राग द्वेष आसता की तितलो मोठाक तें अहम म्हणलेलें आनी मम म्हणलेलें हातूंत भेदूच दिसना. सूक्ष्म आसल्यार मगल मनांतूं एक विचलन जाता आसा आनी आय शूड नॉट बी निमज्जित इन इट म्हणून म्हणचें धैर्य येता. आय एम ऑब्जर्विंग द मायंड. जड बुद्धी आसा म्हण जाल्यार आजुनी विवेचन करची शक्ती येनी आनी उपासनेचें बल ना आनी दिव्यतेचें कले एक शरण वचनी तावळी कल जाता आय एम एजिटेटेड म्हणूच जाता. कळतच वा. सो आमगेलें अहम म्हणलेलें अहंकार रुपेण व्यक्त जाता आसता जिवनांत. अहंकारो क्षुद्र अहंकारो लौकीक अहंकारा विशय न्हय हो तो अहंकारो समाजांत आमी कल पळयता ती कार्यक्षेत्रांत पळयता ती हांव केलें म्हाका प्रशंस मेळका आनी अत्यंत विकृत आनी कोणाकय मेळनासो हो एक क्षुद्र अहंकारो कोणाकय गो तसो शास्त्र चिंतन करका म्हणना. संस्कृत सुसंस्कृत एक कुटुंबेंतूं समाजांतूं हाका तितलो मोठा सहन करता ती आनी चिके कमी केल्या बरं मामा म्हणून तशें म्हणटा ती वय की ना. आनी
साधक ते पळोवन आश्चर्य करता, अरे बापरे अशी साध्य हांवें अशें करतस का मागोत ना, दुसऱ्यान पळयल्यार म्हण जाता, आपणा मीत कितलो जातसच की म्हणतो आनी सतर्क जावचें सुरू जाता. परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मण किं वा कुर्यात. परीक्षण करून कल्लें घार बैसून सगळ्यांक निंद करता बसतले, आपण कितलो बुदवंत, आपण कितलो बरो म्हणून. निर्वेद मायात निर्वेदाक प्राप्त जाता. वस्तुतः हें एक विलक्षण परिस्थिती. कितले सतर्क असल्यार चुक्यो जाता ती. अहंकारू परत आपणालें हगूर मस्तक विनम्रतेपूर्वक पंक जावन बसता. सो कशें हें मनाचे खेळ, कशें अहंकाराचो एक विलक्षण कल म्हणटा ती कपट, हाजे सगळो अनुभव कोरून वस्तुतः लोकाचो अनुभव कोरून वैराग्याक प्राप्त जाता साधक. वैराग्याक प्राप्त जायनी जाल्यार हांव जगाक सम करता, हांव पळयलें मस्त गडबड आसा, हांव करता म्हणून मस्त प्रयत्न करता आनी विफल जाता. कल्याक अधिक अनधिकार चेश्टा जातस. हें गवर्मेंट समना म्हाका गोतस कशेंच का म्हणून फडफडतो बसता घार. हांगा घार घोटाळो जाल्यार कलकी अशेंच का तशेंच का म्हणून कितलो वेळ व्यर्थ. तूं वोट करता, वोट करना हांव आय कल करता, तूं मात तापोवन घेता. मूढ 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 अवस्था. बट जात आसता गवर्मेंट असो, आपणा रिलेटिव्ज असो, ती आनी कसले विशय असो घेवन मात तापोवन घेवचें आनी कल की आपण भो बरो, म्हाका एक चान्स मेळ्ळ्यार हांव बरें करशिल्लो म्हणून. तूं जिवनांत कसलें बरें करनी, तूं कलसम करतलो. तशें एक कोळ उसूर जायना फुडें. लेट मी अटेंड टू माय सेल्फ, यूजींग दीस एज नॉट जस्ट कर्मक्षेत्र, गुरुक्षेत्र. दीस वील टीच मी. आनी तें करतना मागीर मजमीत कसलो जावचेंच की बरेपण तें साध्य जातलें. आनी ताजे मीत मगल अहंकारू दृढ जायश ना. कळतस की हांगा अशी विचार कोरून कोण भक्तीपूर्वक अनुसंधान करता की ताका हें ग्रंथ सिद्ध जावचें सूर जाता. तक्कल अधिकार येता. विचार केला, लौकीक चिंतन केलें, जर लौकीक चिंतन घेवन कलकी एक भारी आपण बुद्धवंतपण बैसनी. देर इज अ लॉट दॅट आय नीड टू डू विथ इमेन्स रेट्रोस्पेक्शन. नाव आय हॅव टू डू इंट्रोस्पेक्शन. विचारू कसलो आपणान घोटाल केलो म्हूण पळोवन आपणाले हें केलें तुलना. नाव आय डोंट वॉन्ट टू लिव इन द पास्ट. वॉट एम आय सपोज टू डू? इंट्रोस्पेक्शन. विचार करका. ताका आमी विवेक चुडामणी इत्यादी ग्रंथ म्हणटा ती. इंट्रोस्पेक्शन सुद्दां शास्त्र घेवन करका. डोंट कीप एनालायझींग युअर सेल्फ. नो, you are only analyzing the mind and the mind can conjure so much. गम्मती नॉन स्टॉप एक फिल्मशें चालू आसतलें. मेमरी घेवन, एम्बिशन्स घेवन, संस्कार घेवन, बरे संस्कार घेवन, वायट संस्कार घेवन तांचे हाव आय शूड डील करून हें आपणाल चिंतन न्हय. हो, दिस इज नॉट इंट्रोस्पेक्शन. इंट्रोस्पेक्शन म्हळ्यार अधिष्ठान केलें आत्मतत्व खंय ताजे म्हाका अनुभव जावंका म्हणून शास्त्रोक्त रित्या केन्ना विवेचन जाता. हें हांव न्हय, हें हांव न्हय म्हणून अहम 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 हांव स्विकार करता. तो पर्यंत आय एम नॉट दिस, आय परसीव दिस and I have the strength and conviction now, Shraddha now, to say I am not this. So what am I? It cannot be defined, but I'll continue my investigation, my introspection with the avalambana, the guidance of the Shastras. Not just come up with some theory and this I believe, this is the truth, I am blessed. Nobody else knows it. परंपरागत संप्रदाय अनुसार चिंतन करचें. ही प्रक्रिया सूर जाता. म्हणूच तशी साधकाक हांगा सांगल्या अधिकारिणम आशास्ते फलसिद्धिर्विशेषतः उपाया देशकालाद्या संति अस्याम सहकारिणः. अधिकारी कोण आसा की मेरी विचार करून आतां विवेकू जागृत जाला. विवेक बुद्धी. आय नीड टू नो द ट्रूथ. वॉट इज द ट्रूथ? द ट्रूथ वॉट आय एम. अहम हें ब्रह्मरूपेण म्हाका ज्ञान जाय. दॅट इज द ट्रूथ. Bereft of that, there are only partial truths
आणि मुखार येतो बैसात. तशी असताना partial truths which will be wiped out in the final analysis, even in death. And here I am aspiring for Mrityunjaya, that which is undying, that which is Shashvata. Trikala abadhitvam khanchantasa, keval atmattattvantasa, hamagal swarupa, अवस्थात्रय साक्षी जाऊन कसलंसं मग जाग्रत स्वप्न सुषुप्तींतू एक तत्व निर्निमेष अवलोकन करतंसं कळतंय साक्षी कळतंय मगला आत्मस्वरूप हांव कोणाला आराधन करतंसं मगल इष्टदेवता तो कोण तो वस्तुतः मस्त ऐश्वर्य संपन्न हांव म्हळ्यार मस्त कमी जाल्यार धागल आत्मान मगल आत्मान कलय भेद आसवा वस्तुतः एकच आसा. ऑल माय पॅरामिटर्स कल्लाम घेवन विचार करता की त्या तितलेंच असं अंततोगत्वा एक शाश्वत अहम शुद्ध चैतन्य पूर्णात्मात्मक अनुभव जाय. दॅट इज द ट्रूथ. सो टिल देन ऑल रेलेवंट नेसेसरी ट्रूथ्स आय ॲक्सेप्ट बट नॉट एज द फायनल ट्रूथ्स. सो तशी एक विचारू आणि विवेक प्रौढतेंतून त्या साधकाक हें आश्वासन मेळटा. आशास्ते इत्यादी आशीर्वाद आदी मेळटा. आश्वासने मेळटा पळय हें देश काला आदी कोर न्हू घेवन संकल्प घेता ती हांव हें यज्ञ कार्य करता बरें कार्य करता संकल्प घेया ती भट्टा द्वारा करया ती और हांव बरें करता. केन्नाय सकाळी मेळच भितर आय जस्ट यूज टू टर्न माय फेस अवे बट नाव आय विल ग्रीट माय नेबर रिजॉल्व पास्ट डिफरन्सीस. संकल्प घेवंक हांवें घेवंक सुफाव आसा जाल्यार मानसीक संकल्प तो देश काल संकीर्त्य करता म्हणना तितून सुद्दां हें केलें तो संकल्प हांव करता बरेंचें हांव तूं सगळें केल्लें भायरचे परिस्थिती घेवन. हाका कल म्हळ्यार सहकारी कारण मोक्षांतू ही सहकारी कारण जाता ती. दिस इज युअर एक्सपेरिमेंटल एक क्षेत्र अर्थ जाता आसवा. आनी तुतान हें मेळका तें मेळका तशी एक आसक्ती वचुली हय कर्तव्य मेळटा बट ताज्यान आय एम नॉट गोईंग टू बी सॅटिस्फायड तशी निश्चय जाला. तितलो मात्र न्हय आतां हें केल्लें म्हणचे धैर्य येनी तशी जाल्लें म्हण जाल्यार घोटाळो उगडास जावन घेया ती. मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एतान तरन्ति ते. ही मगल माया दिसना शक्ती जाल्यार प्रस्तुत जाता कोणाल ती ईश्वराली देवाली म्हणूची एक मर्याद येवच्या सूर जाता एक व्यक्तीक. हें कल्लस की वस्तुतः म्हाका प्रस्तुत जाता आपणाल प्रारब्धामिती जो कोण करता तोच आपणाल आराध्य देवता म्हण एक तुच्छ भावना हीन भावना त्या राग द्वेष म्हणटा ती आंतरिक सोडची ही प्रक्रिया हें तूंच प्रस्तुत करतास म्हणून तशी दावालें संबंध आनी दृढ जायना फुडें तितले मर्याद दिवन कसल्याक तूं प्रस्तूत हें करतास हांव कल शिकचें आसा म्हणून तशी जालेली मी ती हें पयलीं काडी मागीर हांव तुगेलें चिंतन करता म्हणचें धैर्य वर ना. तितलें एक गुरुक्षेत्रांतू गुरूंक गेल गुरुशास्त्रं गुरुशास्ता म्हण अनुभव जावच्या सूर जाला शिश्याक तर एक सहजता भक्ती हेंच्या सूर जाता. हांगा मागीर आपणाल साव करी म्हूण सांगिल्लें आपणाल कर्तव्य पालन करी म्हूण बोध उपदेश मेळ्ळेली मी ती सतर्कता सुद्दां वाडता. लौकीक बुद्धी कितली आवश्यक आसा की तिवय जागृत जावच्या सूर जाता. मागीर आमी परत परत म्हणटा ती शिष्य कॅनॉट एफोर्ड टू बी अ बोंधू. आय सी गॉड इन एवरीबडी मॅरी यू डिस्कवर गॉड इन युअर सेल्फ मा दॅट इज मोर देन इनफ. ना जाल्यार वॉट आर यू सीइंग यू आर जजिंग अ पर्सन एंड ट्रायंग टू सुपर इम्पोज गुडनेस ऑन हिम. इज दॅट युअर अटेम्प्ट ऑफ सीइंग गॉड जे एक आंशिकपणी बुद्धीचा हांगा प्रयोग जाल्लो हांवें. वॉट कॅन यू सी यू कॅन जज अ पर्सन तितलो अधिकार आसा तो कशें व्यवहार करता कल विचार करता गुतना व्यवहारांचे एक अनुमान करूं येता 2 वर्सांचो संपर्क असो भोग अमटकून उलयता म्हणून तागेल कल मोटिव आसा म्हणून गुतना एकदम आय सी गॉड इन यू आनी तुका म्हणटा हांव सायन करून दिता म्हळ्यार
आराम से त्या व्यवहारांत कल नियम असतात ते तितले एक सतर्कतापूर्वक आमी करूं सुरू केल्यार वस्तुतः शिष्यत्व प्राप्त जातलें. ना जाल्यार अनधिकार चेष्ट जातली. परत आजुनिके शुद्धी येनी कलकी वायटच म्हूण ते काडचे बदलाक थोपा गया है गुडनेस ऑन माय सेल्फ एंड अदर्स. भयंकर त्रास जाता. मागीर वचून एक नमुन्या फ्रस्ट्रेशन आनी दुख्ख तशी जावनच म्हणून व्यवहारांत सतर्कता, ती सतर्कता अनुसंधान करतच मी ती व्यवहार केलेले मी ती सतर्क येता, बुद्धीचे एक विकास जाता आनी निश्चल जावच्या सूर जाता. आनी हें बाह्य सहकारी कारण घेवन मागीर अंतर्मुख जावच्या सूर जाता बुद्धी. कळतच की अंतर्मुख जाल्लेली बुद्धी दोळ्याची मी कोण म्हाकलें गोतना म्हाकलें नाका म्हणटलें न्हय. आतां वस्तुतः अधिकार उत्पन्न जावचे सूर जाता. खंयच्याच अधिकारो वेदांत चिंतन करचें. वेदांत चिंतन करूंक एक विंगड अधिकार जाय. यज्ञाधिकार्य करूंक एक अधिकार विंगड जाय. मानसीक पुजान करूंक एक अधिकार विंगड जाय. सेवा करतना विंगड जाय. जाल्यार हांगा वेदांत चिंतन करतना त्या स्तरारी एक शुद्धी हाडून अलम म्हण बुद्धी उत्पन्न करून अंतर्मुख जावचें आसवें. अंतर्मुख जाल्यार मात्र उपदेश प्राप्त जालेल्याच अर्थ जाता. आनी ती अंतर्मुखता आपणाल काल्पनीक अंतर्मुखता न्ही. काल्पनीक जाल्यार यू बिगीन टू जंप टू कन्क्लुजन्स आनी मागीर घोटाळो. Yes, I have understood. Have you really understood? How do I know I have not understood? If these gunas don't reside in my heart, sadhana chatushtaikal sanglyanki, then I have not understood. I am not capable of understanding as yet. So you have to develop these gunas. Magiri, the understanding that shines forth because of this, we can say, yes, I have understood. Till then, be careful. It is the ahankara playing its game. म्हणूच हांगा सहकारी साधन जाल्लें, बरें कार्य कराती, ताच्यान एक धैर्य येतलें, बुद्धी विकसीत जातली, तीक्ष्ण जातली. तीक्ष्ण बुद्धीन कल आस की तें तितलें आसा म्हूण कळूं सूर जातलें. विचार उत्पन्न जातलो. विचार घेवन मागीर आत्मविश्लेशण करूंक हें आत्मने न इति नेति नेति म्हूण शास्त्रांत सांगल्या. तें अनायासेन प्रक्रिया सूर जातली. ती प्रक्रिया it should lead to its fulfillment. Simply saying na iti not lead to frustration, but maintain that intensity, the deep desire, bhakti chi, parabhakti ti, for the truth, and that will release you into the truth. It won't define. It will go till there and he says, go. एक जंगलांथानो एक मार्ग प्रदर्शित कोरनो रक्षण कोरनो न इति म्हणून ती बुद्धी व्हरता. मागीर खंय वचशील की तें एक आश्रय प्राप्त जायना पड यो म्हणा वच तूं मुखारी तूं प्राप्त जालें म्हूण सांगता. सो तशी न इति कोरून आमी कल करता ती ते विवेकता आनी आपणाल काल्पनीक न्ही शास्त्रानुसार जावंका आनी तो समज जाताच की मेरे हे सगळें गुणयंका ती. मेधावी पुरुषो विद्वान ऊहापोह विचक्षणः अधिकारी आत्मविद्यायाम् उक्तलक्षणलक्षितः. मेधावी पुरुषः, मेधा संपन्न, मेधा मेरे मेधां प्रज्ञां प्रयच्छ. दक्षिणामूर्तीला प्रार्थना करता ती तू जगत सृष्टी स्थिती लय करतलो हे देवा, निग्रहय करतस ईश्वर रूपेण, आता म्हाका गुरु रूपेण उपदेश दी म्हूण दक्षिणामूर्ती भवानी शंकरला प्रार्थना करतना तो गुरु रूप धारण करता. थंय पार्वती ब्रह्मविद्या स्वरूपिणी जावन येता. चिन्मुद्राने अज्ञान नाश करता आनी तागेल आराधन करतना कल करता ती म्हाका सुख शांती संपत्ती दिवय. तें पयलीं जावन वचून या आनी मेळ्ळ्यार सुख ना म्हणून निश्चय जाला. त्या प्रसंगान तूं मंत्रान तूं मेधां प्रज्ञां प्रयच्छ प्रार्थना करता ती म्हाका मेधा शक्ती दी, म्हाका प्रज्ञा दी. अनुक्त जें आसा ताजें सुद्दां अर्थ इंगीत अर्थ आसा. हिंट्स म्हणटा ती संकेत दिलेल्या सुद्दां सम अर्थ जायशी. म्हाका बुद्धी दी, मेधा धारण करची शक्ती दी, मेधा प्रज्ञा दी, ती विलक्षण बुद्धी दी, शक्ती इंद्रियातीत जे तत्व आसा आत्मत्वेन ते ग्रहण करची शक्ती दी म्हूण प्रार्थना करता ती दक्षिणामूर्ती लागीं. ती प्रार्थना
मंत्र ते मंत्रशक्ती जागृत जाता आणि साधक विचार करत असता अधिकार आपणांतू निर्माण करत असता म्हणून आणि स्पष्टतया हांगा ताजे विश्लेषण केल्या. अधिकारी कोण ब्रह्मज्ञानाचा? मेधावी पुरुष. पुरुषार्थ करतलो, देव करून घेतलो म्हणून रडतं बसतलं नाही. अथवा वर्स हें सगळें समजायना पूण हांव मागीर ब्रह्मचिंतन करता म्हणून तशी शिरकून पडलेलं नाही. पुरुषार्थ करतलो, पुरुषार्थ करचे साध्यशील मनुष्य हताश होके बैठा है अशें मनुष्या ती ब्रह्मचिंतन जायना. मुखार खंय बरी गती मेळूं फाव सकले जप केल्यारी आत्ता जाय. मेधावी अर्थू सम लावन घेतला, अर्थ जायना फुडें तत्काल और नेक्स्ट मिनिट म्हणटा ती विसरना तिलो. मेधावी पुरुष पुरुषार्थ करतलो. विद्वान विद्वत विद्वत म्हळ्यार शास्त्र चिंतन करचें योग्यच का. एक शब्द आयकलो ताजो म्हाका अर्थ जायनी, अर्थ जायनी म्हणून मुखार वचना अशी शिरकना तिलो. आत्ता इतलो अर्थ जाला ना पुरो, आय वील गो. आनी थोडे दिवसान परत चिंतन करतना त्या शब्दाचो आनी अर्थ जमच्या सूर जातलो. तशी एक धारणा शक्ती आनी विद्वत्ता संपन्न आशिल्लो कॅपॅसिटी आशिल्लो. उहापोह विचक्षण मेधास विद्वान आनी म्हाका सांगल्या हांव करता. कल्या करता मागोत ना हांव करता. कल्याक मस्त श्रद्धस म्हजेन तूं. एक स्तरार ताजी आवश्यकता आसता. कशी चेडलाचेर मनुशासन घालता ती हांवें कोरका तुका सांगल्या म्हूण कोरका आनी कलें ना हय की ना. बुद्धी विकसीत जायना फुडें इत्याक म्हूण ताका प्रश्न येता ती तावळाव वापसूंक त्रास जाता. जाल्यार मागीर ताजें समाधान ताणें करून घेवंक पडटा. कसल्याक आपणाक हें सांगलें तावळ तें तागल जाता. आय नो वाय दीस रूल इज एप्लिकेबल एंड आय नीड टू गो बाय दीस म्हळेलें. सो तें केन्ना जाता विचार करना फुडें उहापोह म्हणटा ती. यू हॅव टू यूज युअर लॉजीक ॲट अ सर्टन स्टेज. हांगा तरी विचाराचें प्राधान्य आशिल्ली ती भरपूर उहापोह विचक्षण जावंक पडटा. कॅपॅसिटी टू नॉट ओन्ली ॲक्सेप्ट नॉट जस्ट ब्लायंडली बट यूज लॉजीक ताजे तर्क करून हें अशी अश्व इत्यादी युक्ती वापरचे क्षमत आशिल्लो उहापोह विचक्षण म्हूण येद. शास्त्रान सांगिल्लें स्विकार करना पूण सुद्दां एक स्तरारी आपणाक कशें लागू जाता म्हूण ते विचार करचे योग्य आशिल्लो. आनी शास्त्राचें ते वाक्याचें जे अर्थ जाय न्ही बा म्हणून आसा आय हॅव टू एक्सेप्ट आय डोंट ना हियर इट इज अ मॅटर ऑफ अंडरस्टँडींग. सो ते लॉजीक वापरून मनन करचें योग्यता. श्रवण केलें आनी संशय नाका म्हणून शांत करना तिलो. संशयाचें उत्थापन करून चल जाता सा. संशय एकदम कीप क्वाइट म्हणा तिला. संशय एक धैर्य याना पडे. लेट द डाउट कम अप and I'll do manana. I'll use my logic and understand better what I have accepted already. ताका मनन म्हणटा ती. मननान कल जाता संशय निवृत्ती जाता. तितूं जायना फुडें मागीर एक आनी एक तृतीय स्तर आसा. श्रवणानेच ज्ञान जाय न्ही म्हूण जाल्यार मनन करपा पडटा आनी निदिध्यासन करपा पडटा. निदिध्यासन म्हळ्यार एक तीव्र ध्यानाची अवस्था. ती सगळो विचार जाला आनी अहम ब्रह्म अस्मि अहम 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 हाजेरीच अनुसंधान जाल्या. त्या अनुसंधान एक ध्यानाची अवस्था म्हूण येता. तातूंत बोध जाता. ब्रह्माकारावृत्ती म्हणटात ताका. त्या निदिध्यासनाचे अवस्थेन तूं संशय मात्र न्हय विपरीत जे प्रतीती आसा ताजें निवारण जाता. विपरीत म्हाका सर्वं खलु इदं ब्रह्म म्हूण सांगल्या जाल्यार म्हाका तशें कांय दिसना. म्हाका जड चेतनाच भेद दिसता आसा. म्हाका नानात्व दिसता आसा. म्हाका देव सगळे कडेन दिसना. सो प्रतीती कसले एक उलटीचे आसा. तें निवारण करूंक निदिध्यासनाचें अनुश्ठान आसता. सो हे 3 स्तरांत आमकां वचचें आसतना सुमार इतलो अधिकार जाय.
केवळ लौकिक एक विचार मात्र न थोय प्रौढत आयल्या धर्मक्षेत्रांतू त्याच धर्मक्षेत्रागत गुरुक्षेत्र कोरनू अंतर्मुख जावनू आंतरिक साधनेच्यात उल्लेख जातो असं. विवेकिनः विरक्तस्य शमादिगुणशालिनः मुमुक्षोः एव इह ब्रह्मजिज्ञासा योग्यतामता. विवेक संपन्नशील हू डेअर्स टू डू दॅट. जनरली आमगेल विवेक कल असता ही मगल ती पराया आणि त्या मगल न्हय मगल कोरका तितल्यांचे विवेक. हांगा हांव अहम म्हणलेल्याचेर विचार चलता आशिल्ली मी ती वस्तुतः हांव केल्लें. आय एम सो नाव दॅट आय हॅव बिगन टू थिंक ऑफ इट, आय रियली डोंट नो माय सेल्फ. आय नो माय सेल्फ इन कनेक्शन विथ सो मेनी अदर थिंग्स. सो लेट मी आयसोलेट, लेट मी सी, अंडरस्टँड माय सेल्फ. म्हणून दॅट वर्ड आयसोलेशन इज व्हेरी 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 डेंजरस. म्हणूची भक्तिपूर्वक हें करका पडटा. अदरवायज यू विल थिंक ऑल दिस इज माया एंड ओनली आय एम ट्रू, लेट मी शट माय आयज एंड फील माय सेल्फ. ओ नो. म्हणूची हें केल्लें आसा दावालेंची. सो आय हॅव टू डील विथ दिस विल ब्रिंग अबाउट द प्युरिफिकेशन म्हणून स्वीकार करता. एट द सेम टायम इफ आय गेट स्टक देन आय विल गेट स्टक इन ऑब्जेक्ट्स. इदंत याकल प्रस्तुत जातस तांतू हांव शिरकतलो तशें म्हाका करचें ना. म्हणून मगल चिंतन पेक्षा अनुभव कोणाले दावाल चड जावंका तावळी हाजे वेव्हारांतू निर्लिप्त वरचें साध्य स. म्हणून तशी मारी इंट्रोस्पेक्शन सुरू जाता. त्या वेळारी विवेको मेरी आत्म अनात्म वस्तू विवेको प्रारंभ जाता. शियर इंटेन्सिटी सांगल्या म्हूण न्ही, अशें कोरका म्हणून तशें न्ही. धर्म जिज्ञासावरी न्ही, धर्म जिज्ञासा जावंका आनी शिकयता ती. ब्रह्म जिज्ञासा उत्पन्न जावचे मेरी कलकी पूर्वकृत पुण्या मिती महापुरुषांगेल अनुग्रहा मिती आनी ह्या जिवनांत तुका एक परिपाक आयल्या की तें घेवन ब्रह्म जिज्ञासा सूर जाता. सो तो विवेक सुद्दां आंतरीक स्तरार जाता आसा. ताचे खातीर विरक्ती जाय, तितले मोठाक एक वैराग्य जाय. वैराग्य तशीची व्हेरी व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड. सो युअर अंडरस्टँडींग ऑफ वैराग्य वील ऑल्सो गो ऑन मॅच्युअरिंग. पयलें हांगा काम म्हणून जाता वैराग्य जाय ना. कल्याक घोटाळ करतलो भितरी बसला अहंकारू. म्हाका ह्या लोकां सांगात वेव्हार करूं जायना. कल्याक हे दुश्ट तूं कितलो लप्पन तूं. ओयो त्या गुर कळटा कितलो मोठाक ही नाका ती नाका करयत. मागीर जग म्हणटा तूंच नाका म्हणून तावळ मस्त दुख्ख जाता. सो मागीर विचार सुरू जाता बाय खंय घोटाळ जालो. मगल अहंकारा मितींची हांव बुद्धीपूर्वक वेव्हार कर न्ही. हें सगळें रेट्रोस्पेक्शन मागीर इट शूड स्विफ्टली लीड टू इंट्रोस्पेक्शन. नाजाल्यार तातूंची मागीर हुळून वता ती. अयो ही चूक जाली, जीवनभर कसली केलें, सगळी चुक्योची रोडका म्हणना. तितले फुडें वैराग्य आयल्या. आतां बुद्धीक एक चान्स दी बरेपण चिंतन करूंक. सो तशी विवेकी जावन विरक्त जाला की भायरचे पदार्थाची म्हाका ग्रहण जाल्यार हांव फसलो. धावालें म्हूण लेखून मगल कर्तव्य पालन करचो प्रयत्न केल्यार हगूर तें वैराग्य म्हाका देवूच शिकोवन दितलो. कल्याक देव मगल अंतरात्म जावन आसा. मगल आपणाल दिकानेच मगल मन बुद्धी आकृश्ट करता आसा. लेट आय शूड परमिट हिम टू डू दॅट. I should force my buddhi within is okay, one level. Let my buddhi go within. Because there is something that is drawing it. There is एक hints मेळ्याती of peace, of something way, way beyond what I can get from this world, so to say. So तशी वैराग्य आयल्या आनी मागीर शमादिगुणशालिनः शम दम उपरती तितिक्षा इत्यादी समाधान श्रद्धा हें सगळें करून सांगल्या. हे गुण संपन्न आशिल्लो, विवेक करचे योग्य आशिल्लो, विरक्त आशिल्लो, विरक्ती वाडत आशिल्ली साधकाली तशी साधकू आनी क्षमादी स्पेसिफीक क्षमादी गुण संपन्न आशिल्लो साधकाक मुमुक्षूक म्हळ्यार मोक्षाची इच्छा तीव्र आसा ती पराभक्ती म्हणूं येता. आतां इफ मोक्ष इच्छा बिकम्स साउंड्स टू इंटलेक्चुअल then make it parabhakti. Deep desire out of love.
मुमुक्षा ते मुमुक्षान संपन्नशील साधकाक ब्रह्म जिज्ञासा योग्यता मता. ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्म कसलें अहम कल हैं म्हणून ती जिज्ञासा ज्ञातुम इच्छा योग्यता ताच्यान स आमी म्हणयेद. मुमुक्षु असका, मुमुक्षु जाल्यार आनी कल असका टू सस्टेन दॅट मुमुक्षा, टू इंटेन्सिफाय दॅट पराभक्ती, विवेक जावंका, वैराग्य जावंका आनी षटसंपत्ती जावंका. तशी मुमुक्षूक मार्ग प्रशस्त जावच्या सूर जाता, आकर्षण जावच्या सूर जाता त्या गुरुशक्तीले. खंयची गुरुशक्ती की भायर कशें व्यवहार करता म्हणून शिकयतस तीच गुरुशक्ती जाल्यार तूं मगलो म्हूण विसर नाका म्हणून आपणा दिकान आंतरीक ताण व्हरतस. तशी मुमुक्षूक विवेक, वैराग्य, षटसंपत्ती परमावश्यक जाता. नाजाल्यार डिस्टॉर्शन नेमच्या सूर जाता आनी गुरूंगेल सांगेल आयकना म्हणूची ते सहज तो गुण आपणांत हाडचे प्रयत्न करता. बट बुद्धीपूर्वक ते करता म्हणून ताजें एक विश्लेशणय दिल्लें. You may not understand, so when it is explained, this is what actually I wanted to do, this is what I have been endeavoring to do, म्हणून तशी मुमुक्षुका कोळू सूर जाता. मुमुक्षांना विरक्तीना विचार उत्पन्न जायनी मारी सगळं वाचून दिस इज नॉट पॉसिबल म्हणून साधनानि अत्र चत्वारि कथितानि मनीषिभिः येषु सत्त्वेषु सन् निष्ठा यदभावे न सिद्ध्यति. साधनानि अत्र चत्वारि. अत्र अस्मिन् प्रसंगे वेदांत चिंतनम अस्माभिः कर्तव्यं चेत् कीदृशी अर्हता योग्यता संपादनीया अस्माभिः. तर्हि साधनानि चत्वारि कथितानि मनीषिभिः. मनीषी म्हळ्यार मनन करतले ऋषीवर्यांनी, आचार्यांनी कल सांगल्या 4 प्रकारचे गुण जावं खाती, साधन जावं खाती, तावळी मुमुक्षा जाता आनी मोक्ष प्राप्त जाता. येषु सत्वेषु हे गुण 4 साधन आस म्हूण जाल्यार सन प्राप्त जाता ब्रह्मज्ञान. नचेद यदभावे न सिद्ध्यति. ही साधन ना म्हूण जाल्यार कितले एक इच्छा तीव्र इच्छा म्हाका मोक्ष जाय एकल्याक म्हाका गोत्तसा मोक्ष मेळ्ळ्यार मुक्ती मेळटा म्हूण कितलो एक भारी निश्चयस म्हूण जाल्यार ते एकले सिद्ध जावचें ना, साधन नासतील मिती. सो हे 4 साधनां उत्पन्न करता ती कल्ती. आदौ पहिले नित्यानित्य वस्तु विवेकः परिगण्यते. द फर्स्ट लिस्ट ऑन टू व्हाट हैज बीन लिस्टेड राइट इन द बिगिनिंग इज द नित्य अनित्य वस्तु विवेक. नित्य कले अनित्य कले कल्याक काळजी म्हाका गोत्तस जेवण नित्य ना म्हणून फ्रेश तयार कोणकी कोरून हाडल्या मग ते कले 10 वर्स वर्त थंय ना हांव खाता जालें जाल्यार म्हाका तितलो संतोष मेळना न्हय. सो अनित्य जाल्यार कलें खुशीच नव्हता तूं. आनी जितके ताचे पेक्षा चड विचारू करता की हें अनित्य म्हळ्यार केवल पदार्थ नहीं मगल मन शरीर सुद्धा अनित्य हो. सो हांव गंमत करता म्हळ्यार केन्ना थाय. एक कले आघात जाल म्हळ्यार कसले उपलब्धी आशिल्ली की तें एक व्हड लायबिलिटी जावन बसता. तशे परिस्थितीन तूं हांव खंयच्यार आपणाल सूख आधारीत करूं, खंयच्यार आपणाल विश्वास करूं. कल हांव पळयत की तें अनित्य वस्तुतः मगल इतले एक कुशलता कि हाँ तो विचारू करना. चले गाड़ी चल रही है चलने दो. तशी चलत आसता गाडी. मागीर खंय पडी वचून शिरकता तें मागीर कळटा. दुसऱ्यांगेल पळयना फुडें कळटा. दुसऱ्यांगेल पळोवन मागीर सतर्क जाता. अशी दुर्गती जावनच येदावा कितलकी जल्म जाल्या म्हणूच हांव जन्म मेळ्ळा. आतां तशें जावनच बुद्धी सम आसतना एक विचार करचें योग्यत आसतना हो विचार जागृत जावो. नित्य कलें अनित्य कलें ही तीव्रता येता. महापुरुषांगेल जिवनांतू ती व्यथा पिडा आमी एक पळयता ती थोडे विभुतींगेल जिवनांतू दिसना. रमण महर्षींगेल कल्की योग भ्रश्ट म्हूण येता. पूर्व जन्मान सगळें तांणी कोरून जाल्लेलें म्हणून ह्या जन्मांत तूं अचानक 16 वर्सांत एकदम तो अनुभव जालो. हांव म्हळकलें मृत्यू कोणाक ही हॅड टू लिटरली एनॅक्ट दॅट.
ले डावन आनी शरीर शिथील जाल्यार रिगर मॉर्टिस म्हणटा तशें जालें हें जालें बट अहम म्हणलें हें आस जालें ब्रह्मज्ञान जालें मागीर कहलें वर न्हींची मागीर कहलें साधन करचें आनी वर न्ही थंय अहम म्हणलेलें अहंकार रुपेण नाश न्हींची पूर्णात्मा पूर्ण अहम थंय आमगेल्या दृश्ट्या ईश्वरूच येयला बस तर प्रारब्ध वशकल ते शरिराक भोगचें आसा तें करून दितसो थंय एक व्यक्ती म्हणून ना तें एक अगदी स्पश्ट ज्वलंत दृश्टांत म्हूण येद दुसरो महापुरुषांगेल्या जिवनांतू एक शिष्यत्व इत्यादी स्वीकार कोरून इत्यादी ब्रह्मज्ञान प्राप्त जाल्यार आमकां तांतूय मस्त मार्गदर्शन मेळटा चिंतन करना फुडें प्रेरणा मेळटा अशें कर कामज ती अशी साध्य आसा पयलीं कल तांकां दिसतालें मागीर कशी आनी एक प्रौढ ज्ञाना अवस्थेन तूं तांगेली कल अवस्था कशी हांव ही परसीव लेट मी डेअर टू डू दॅट म्हणून प्रोत्साहन मेळटा सो देव नाना प्रकारचे दृश्टांत दिवन साधकाल मार्ग प्रशस्त करता विथ एग्जाम्पल्स म्हणटा ती सो हांगा एकदम लेट अस नॉट एस्पायर फॉर रमण महर्षी आमी आमगेलें साधन करताची आनी ब्रह्मज्ञान प्राप्त करया म्हणून आदौ नित्यानित्य वस्तू विवेक करचें धैर्य दवरचें आनी मागीर ह्यामुत्र फलभोग विराग तदनंतरम वैराग्याचे सांगिल्ले वारी हांग मात्र न्ही मुखार सुद्दां कल्लेक सुख प्राप्त जाता म्हूण सांगल्या स्वर्गलोकांत वचून अथवा वैकुंठ अथवा कैलास वचून भेद दवरून हांव करना म्हाका कल्त सुख की ह्या जन्मांत साध्य स्वयं मग देव हांगा स्वयं असल्यार म्हाका तागेलो अनुभव जाय आनी तागेलो अखंडतेन तूं म्हाका तो अनुभव जाय आनी त्या अनुभवान तूं हांव म्हगेलें सर्वस्व त्याग करता मारी म्हगेलें हें म्हणणे अहम म्हणलेलें हांव अहंकार म्हणलेलें तें त्याग करता हांव तें करूं तयार आसा म्हूण तशी केन्ना एक तीव्रत येता ताका वैराग्य म्हणटा ती everything is secondary to that. If I know myself, I am fulfilled. If I don't know, हांग भोगू मुखावेल भोगू कितलें तें आकर्षित म्हूण दिसल्यार येता वता I'll remain, I'll continue and I'll continue to be dissatisfied and unhappy. That is the worst thing. So तशें नाका सो त्या वस्तू कल्लस की नित्य वस्तू असो आत्मस्वरूप म्हाका जाय म्हणून in that fire everything becomes irrelevant or relatively unimportant. अर्थ जाता स्वयं पळयात तुमगेल्या जिवनांत कशी बरी नोकरी मेळ्ळ्या जाल्यार मस्त दूर वचका ट्रॅवल टायम चड आसा दॅट इज इररिलेवंट नोकरी बरी आसा तशीच हें म्हाका आत्मज्ञान जाय म्हळ्यार अदर थिंग्स बिकम इररिलेवंट आनी तीव्रता ना म्हूण जाल्यार एवरीथींग एल्स बिकम्स रेलेवंट एंड अ जस्टिफिकेशन फॉर नॉट अटेम्प्टिंग नॉट डुईंग युअर साधना कितलो हजारेतलं कारण दिता ती सकाळीं कल्याक जप करूं जायना म्हणून आनी हांगा तरी अंतरंग साधन ही आसा म्हणून ती तीव्रत हाडया समाधी षट्क संपत्ति मुमुक्षत्वम इति स्फुटम समाधी इत्यादि समाधी षट्क शमदमोपरति इत्यादि हें 6 एलिमेंट्स कळ्ळें 6 एलिमेंट्स आसा ती मुमुक्षा थाय विवेक विचारू विवेक वैराग्य समाधी षट संपत्ती मुमुक्षा आनी हांतू भक्ती म्हणून आनी एक कॅटेगरी घाल्या सो आतां समाधी उक्त साधनानी विवृणोति ब्रह्मा इत्यादिना आतां मुखावेल श्लोकांतू वस्तुतः प्रवेश जाता आसा ह्या साधन चतुष्टयाच्या षट संपत्तींतू विवेक वैराग्य षट संपत्ती मुमुक्षा ह्या चारी साधन चतुष्टय म्हणटा ती विवेकाचेर आमी विचार केलो वैराग्याचेर विचार करता आसा ती आनी एक क्लब्ड टुगेदर 6 एलिमेंट्स षट संपत्ती ताजे एक हाजेर आतां विचार जातलो तें आयले म्हण जाल्यार मुमुक्षा विच इज इंटेन्सिफायड and which is the motivating force तें आनी स्पश्ट जातलें अर्थ जाला सो आतां षट संपत्तींतु ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या इति एवं रूपो विनिश्चयः सः अयं नित्यानित्यवस्तु विवेकः समुदाहृतः सम्यक उदाहृतः स्पष्टतया सांगल्या विवेक म्हाका कळ्ळें अय्यो हाका विवेक ना म्हणटा ती कळ्ळें खंयचे चेडलाक विवेक असो ना कल कितें दिसलें खाल्लें अरे तें खावचें न्हयशिल्लें आनी जिके एक प्रौढ मनशाक विवेक ना म्हळ्यार खंयकी वचून घोटाळो केल्लो कोणा सांगात संपर्क दवरनाशिल्लो दवरलो कलकी कोणकी घोमटे उरलें म्हूण कलकी ताजेर
अत्यंत विश्वास करून बसलो, विवेक ना म्हणटा ते विवेक बुद्धी सतर्क जावन कशी जागृत जाता हगूर जाल्यार वेवहारान तितल्यात म्हणटा तितलींची वेवहारान तूं घोटाळ जाता आसता जाल्यार ती बुद्धी एक जागृत जालेलो आसता. ती बुद्धी घेवन अंतर्मुखता ह्या ना फुडें नित्यानित्य वस्तू विवेक ब्रह्मसत्यन जगन मिथ्या हा विवेकू एवं रूप विनिश्चय निश्चय ताका विवेक म्हणटा. ती अर्थ जाता द फर्म कन्विक्शन born of anugraha, born of a lot of discipline, born of understanding, surrender, this viveka buddhi जागृत जाता. ताजे पयलेचें विचारू लौकीक चिंतन करून अलम म्हणचें विचारू वैराग्य उत्पन्न जालें. आतां विवेक उत्पन्न जाता असो वेदांतांत प्रवेश जाता असो श्रवण करून हें स्विकार करचें धैर्य जाता असो कल्लें. ब्रह्म सत्यम हें ब्रह्म तत्व आई डोंट डिफाइन इट बट दैट विच एक्सपैंड्स म्हणून द ऑल परवेसिव ब्रह्म तत्व सत्यम जगन मिथ्या वॉट एवर आई परसीव इज मिथ्या. That whatever slowly, since this is an antaranga sadhana, not just people are mithya, this is mithya, so let me be content with what I am. Nahi, this body is also mithya. Because it is fleeting, it is not shashwata. तशमून घ्यायाती एक अर्थ मगल मन असं सगळें अंततोगत्वा मनाचें एक सूख आनी खूश हेस कामणां चड वळवळत असं there सुद्दां there is tremendous fluctuation. It will never be constant, a state of happiness, so to say. Then I have a right to happiness. आणि शास्त्रांत जें सांगल्या आत्मज्ञानाने देवाल चरणा स्पर्श जायना पडते सुख मेळटा शाश्वत सुख. that is what I am aspiring for. Then I can say this is relatively irrelevant. I won't aspire for this. ऑक्युपेशनल हॅझार्ड म्हणून येतं तशी आपणाला जीवनाच्या एक कर्तव्य पालन करता. बट तांतू एक विनम्रता असं क्रूरता ना हें त्याज्य हेय बुद्धी तशी ह्या ना कल्याक भक्तीपूर्वक उपासन करता असो ज्ञाना खातीर हें कर्मयोग करता आसतना तितले मर्याद हें तूं प्रस्तूत केल्या म्हणून साधकाल जिवनांत येवच्या सूर जाता. हें मगल शरीर कश की हांवें तशीच तुगलें सो लेट मी डील इक्वली इंटेलिजंटली विथ इट म्हण तशी एक बुद्धी येता. थंय वस्तुतः बल येता आनी राग द्वेष सुट्टू सूर जाता आनी कर्मयोग कल म्हणटात की साध्य जावच्या सूर जाता. निष्काम कर्म म्हळ्यार कामना रहित म्हळ्यार एक जाव बा कसलें करचें म्हण तशी भावना न्ही एक नमुन्या ओजस्विता. That Ojasvita comes not because of the attraction of the external or the tremendous effort, the initial stages and of keeping it away, ityadi. The Ojasvita is coming from within. The connection with the divine has enlivened everything in a very, very different manner. That is what gives courage to the sadhaka to say Brahma Satyam. कल्ल स्पर्श करत की कसलं विचार करत की दुःखमय असो सुखमय असो अबायडिंग प्रेझेन्स हे गुरु तुगल सन्निधीच असो. इन दॅट ऑल दी वॉट एवर दुःख सुख आय फील इज लायक अ शॅडो सुपरफिशियल. तशी तें ब्रह्मसत्यम म्हणचें अधिकार येता कनेक्शन दवरनू संबंध दवरनू कर्मयोग करतल साधकाक म्हणूची ब्रह्मसत्यम हें स्वीकार करचें मात न्ही जगत मिथ्या जगन मिथ्या स्वीकार करचें धैर्य येता. अंततोगत्वा मिथ्या तुकले हांतू आमी आत्त विश्लेषण करूं वचना ती अनित्य वस्तू वस्तुतः ताका आपणाली सत्ता ना हें मिथ्या म्हणटा ती कळत स्वय. दृश्टांत कल दिता ती स्वप्न दृश्टांत जागी जाला कल्ल्याक भिल्लेल वारी दिसता वागू खंय वागू ओ जागी जाला हांव मगल स्वप्नांत तूं भयंकर आशिल्लो रे पयलीं कळ न्ही आपूण गोमटे कोणा वत्त आशिल्लो हे एकदम भर खंय आयलो धांवन 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 आजुनी कितें चलता असो धांवचें जागी जाला खंय स्वप्न खंय स्वत वागू गोतना आशिल्लो तावळ प्रतीत जालेलो कोण सृश्टी केली तागल स्वतंत्र सत्ता आशिल्लो
आसचा म्हण जाल्यार तो आजून एक आसा बसला तूं आनी परत न्हिदल्यार येता तो फजिती ना 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 तशें ना हांवें जी आय हॅड खंजर्ड इट मगल संस्कार घेवन भोग आशिल्लो म्हणूची जागृत अवस्थेन तसो स्वप्नावस्थेन तसो तें सगळें एक वन इत्यादी निर्माण केलें मनान तुमची एक तैजस शरिरांतू आनी मागीर थंय एक वाघ म्हणून निर्माण जालो कल्याक हांव जीव भावान तसो म्हाका ते भोगाची आवश्यकता आशिल्ली भंय कलकी अनुभव करचे आशिल्ले हांव कोणाक कलकी मस्त भिजडायलेलोच का आतां ते भोग आशिल्लो आतां तो वाघ जावन आयलो समोज भयाचो अनुभव जालो हेंच न्हय प्रारब्ध म्हळ्यार भोग तें केलें आतां खंय आसा तो स्वाहा म्हजे शिवाय आनी केलें ना हांवेंच निर्माण केलेलो एक जीव सामान्य परवशशील जीव म्हणटा तें मगल छापान तें पळयलें अनुभव केले जाल्यार म्हज्या हातूंच लीन जालें इट इज नॉट इंडिपेंडंट ऑफ मी जस्ट बिकॉज आय सॉ इट नाव दॅट आय वोकन अप इट स्टील खंयची एक रेल्मान तास म्हणून ना तें जाल्लें लयक जाल्लो ताजो तशी पूर्ण ऐश्वर्यशील ईश्वराक हें सृश्टी करच्यो साध्य आसा तो धारण करतस आनी आपणांतूंच लय करून घेता म्हणजे ईश्वराला आराधन करतना हे दावा तूंच हें आतां व्यक्त करतस क्रिएट करतस ताची स्थिती पळोवन घेतस आनी तो गत्वा आपणांतून लीन सुद्दां करून घेता हें प्रळय एक क्रमाने आत्तां सृश्टी आसा स्थिती चलता आसतना म्हजे खातीर हाजी विंगड सत्ता ना कशी त्या वाघाचें ना आशिल्ली की मगल स्वप्नांतू तशी हांव कसलो पळयतस ताजी सत्ता म्हणटा ती एग्जिस्टन्स आस म्हणचें तुजे शिवाय ना सो लाँग एज यू परमीट दीस इज देर द मोमेंट यू से इनफ इट विल नॉट हॅव इट्स इंडिपेंडंट एग्जिस्टन्स हें वेदांत महावाक्याचें एक अंश तें ग्रहण जावंक मेरी सामान्यतया जायना कल्याक दिस मिथ्या जगत will come and accost you and say you call me mithya so you can't start arguing actually you are mithya only Mary dittal te so you have to appeal to him who is conjuring this मामेव ये प्रपद्यन्ते माया मेथांतरंती ते डोंट ट्राय भिडंत नहीं करना माया से पछाड़ देगी सो हे दावा तुगल माया म्हणटा एक अंतर्मुखता दवर न्हू मागीर हे म्हाका शिकय तुजे शिवाय आनी कोणें ना म्हूण प्रार्थना पूर्वक कोण कर्मयोग करतस की ताक्क तें रहस्य उद्घाटन जावचें सूर जाता वस्तुतः तुजे शिवाय आनी कोणें ना सो ते ज्ञानाचे अवस्थेन तूं कल्ली आनी वर ना अहम शुद्ध अहम पूर्णात्माचो अनुभव जातोय जाता ताजे पयल सुद्दां सिन्सियर एक साधकाक मुमुक्षूक इंटिमेशन्स येवच्या सूर जाता ते आनंदाचो अनुभव जावच्या सूर जाता ताका इश्टरूपेण अथवा गुरुशक्ती रूपेण सानिध्य वीच इज मच मच मोर स्ट्रॉंगर देन वॉट इज एक्सपिरियन्स्ड एट अ मेंटल लेवल इमोशनल आसा और व्यावहारिक इंद्रिय प्रत्यक्ष आसा ताचे पेक्षा चड एक शाश्वत अनुभव जावच्या सूर जाता आनी त्या बलाचेरी मागीर इदम म्हणलेलें हें अनित्य म्हूण तशी धैर्य येता मेंटेन करून सो हें ब्रह्म सत्यन जगन्मिथ्या रूप जो निश्चय आसा सह अयम नित्य अनित्य वस्तु विवेकः समुदाहृतः का विवेक म्हणटा ती तद्वैराग्यम जुगुप्साया दर्शन श्रवणादिभिः देहादि ब्रह्मपर्यन्ते हि अनित्य भोगवस्तुनि जुगुप्सा भोगवस्तूंतू जुगुप्सा एक घृणा म्हणटा ती तशी भावना साधन समय वेळारी साधकाक उत्पन्न जाता कल्याक हें म्हाका बद्ध करून दवरता म्हणूची ताका वैराग्य म्हणटा ती जुगुप्सा दर्शन श्रवणादिभिः दर्शन मात न्ही आयकूनचे सुद्दां त्या विशयान बद्दल नाका अलम आय नो तितल्या तितल्यांची कॉलेज स्टुडंट्स बरेंचे चलता आसा कोणकी सांगता पळय तो IITन तूं पावला वय कशी फॅन्टॅस्टीक रे तागेलें तो कलकी एक घेता ड्रग
आनी ताज मी ती कले ना होल इयर ही डजंट स्टडी. एक म्हयनो पयले तो एक नमुने स्टडी करता आनी तशें तो पावला IITन. तुवें हांवें करता म्हण हांवें सूर करता. एकाच एक जावन बसना पड मागीर तूं आनी जाय तुका म्हणटा तर नाका आयकूंच सुद्दां कल घोटाळ जाता म्हण म्हाका गोतस. आनी हांव IITक पावला आसका मुखार कल दुर्गती जावंची म्हाका गोतस. कसलो ताजे दुश्परिणाम कसलो आघात जाता. एक मनुष्यत्व सुद्दां व्हरना ताजे पयले खंयकी पाविल्ले आसतात त्या म्हाका नाका म्हूण कोणाक निश्चय जाला ताका कल्ल्या त्या विशया बद्दल कल जाता जुगुप्सा जाता, घृणा जाता. आय डोंट टू हियर तशें. सो तशी भोग्य वस्तूंनी जुगुप्सा जुगुप्सा प्रकार न्ही हो. आनी एक सगळें कडवू तोंड करून बसचें तशी न्ही जाल्यार तांतू भोग असो आनी त्या म्हाका जाय आनी ना जाल्यार आय वील नॉट बी हॅप्पी म्हणून एक आमगेले एक आग्रह आसता. तर मॅच्युरिटीन सोडचें तितलें मोठा तितलेंची म्हूण तशी एक बुद्धी आमची. तावळ एक स्वच्छता स्वाभाविकता येता आनी महापुरुशांगेल्या जिवनांत आमी पळय ते चायल्ड लायक म्हणटा ती तें सहज जावचें सूर जाता. रागद्वेश व्हरना आनी हाजेरीच हांव निर्भर आसा म्हणूय जायना. देह, मन, बुद्धी, इंद्रिय हे गुणांतूंची गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. तांतू शिरकना कल्याक तो साक्षींत वचूला म्हण येद अथवा गुरूंक गेले शरणांत वचूलेली मिती हें कलस की तितल्या तितलींची म्हण तितले एक जुगुप्सा म्हण घेव येद. अगोर ती वाडता आनी अत्यंत कले मार्मीक बोध जावंचे आसले त्या वेळार अत्यंत तीक्ष्ण जाता, तीव्र जाता. जे सामान्यतया एक आकर्शण जें आशिल्लें तें मस्त कमी जालेलें आसता. ताका आमी वैराग्य म्हण येता. अर्थ जाता असो आनी तें वैराग्य प्रत्येक स्तरार आसता. वैराग्य म्हणजे भितर हें सगळं हो अहमांतू अंतरंग साधना मेरी शरिराक पुश्ट करचें भायर कले कार्य करूंक एक सिद्धी प्राप्त करची योग्यता प्राप्त करची विशय न्हय. हें अंतरंग साधना मेरी अहम हें शुद्धीकरणाचे विशय डिस्कवरींग द ट्रू अहम. तशें मिती एनीथींग दॅट इज कंटॅमिनेटींग दी अहम वीच इज क्रिएटींग द कन्फ्युजन तें दूर दवरचें. ही सगळी प्रक्रिया वैराग्य मग तांची. वेन आय मेक माय सेल्फ डिपेंडंट ऑन समथींग नो इनफ ऑफ दॅट म्हळ्यार वैराग्य. सो आय लूक फर्दर विथ शमस्वरूपम. करूयात की थोडो वेळानी चिंतन. विरज्य विषयव्रातात् दोषदृष्ट्या मुहुर्मुहुः स्वलक्ष्ये नियतावस्था मनसः शम उच्यते. विरज्य विषयव्रातात् विषय समूह एक नाही विषय व्रात म्हणतात. एक प्रवाहाचें भरपूर समूह एकानंतर एक विषय भोगाचे संभावना आसता. तशी विरज्य विषय व्राता सगळ्यांतून एक विथ वन कन्विक्शन दॅट आय बिलोंग टू द डिवायन. आय विल नेवर बी सॅटिस्फाईड विथ दी गुणात्मक त्रिगुणात्मक माया. कळ्ळें. तशी एक कन्विक्शन म्हणून घेवयेद त्या स्तरारी विरज्य एक विरक्ती उत्पन्न कोरनु आंतरिक बल वाडवनु अनुसंधान दिव्यतेचे समज कोरनु दोषदृष्ट्या आणि ते सम कोरका मेरी दोषदृष्ट्या मुहुर्मुहुः मेरी परत दोषदृष्टी केवल विषयाचे विश्लेषण करून पळेल अशी म्हणून तशी न्हय. हाजी इतलेंची आनी कले मेळचें ना. दोषदृष्टी म्हणटा ती तांतू एक स्वच्छता केन्ना येता. इफ आय से दुसरी कल विचार करता ती ताजेर हांव आपणालें सुख निर्भर करना. म्हळ्यार आय डोंट वॉन्ट टू बी एफेक्टेड बाय दी ओपिनियन ऑफ अदर्स. कळतस काय. कले बरें काम करता जावंका न्हय. चायल्डाक पयलीं सांगता ती एग्जामिनेशन टेन्शन्स आसल्यार यू जस्ट डू डोंट बॉदर अबाउट द रिजल्ट्स. स्टेज फ्रायट आसल्यार यू डोंट बॉदर दे आर ऑल डॉंकीज थिंक लायक दॅट. अशी सांगता पडटा. वट्टायरी डोंट बी डिपेंडंट ऑन अदर्स ओपिनियन म्हूण सांगता ती.
हें वचून वचून समज आपणच गाड्डव म्हूण कळना पळय, रियली अ पर्सन डजंट बॉदर दुसऱ्यांगेलो ओपिनियनाचेर. तशी अवस्था जावंक जाय. इज दॅट वैराग्य? नो. The subtlety or the sensitivity in understanding this is just as others' opinions should not affect me when I am doing something good, so also my opinion has no value. So let me not indulge in going on criticizing in the name of दोष दृष्टी मुहुर्मुहु. आणि तुम सारस्वत समाज निष्णात म्हणून सांगता पडता. इतलं सूक्ष्म छिद्रान्वेषण करता. कोण कोण आले, खंयचोय विशय आसा, अशी हान तशी न जावन अशी तशी जावं कशें, अशी दोश करून तुगल कलव आसता. So I am equally irrelevant, my opinions, compared to, with reference to others. मैं तावळी वस्तुतः दोषदृष्टीचें एक अधिकार मेळटा तुमकां करूंक. तो अभ्यास जावन गेल्या मेरी चिके सतर्क रावपा ती एक शास्त्राचें अनुमोदन ना, अनुमती ना दोषदृष्टी दवरूंक. दोषदृष्टी तितल्या तितल्यांची. दुसऱ्यांगेल कशी हांव मस्त चिंतन कोरन ज दुसरी म्हणटा ती तांकां खूश करता, तांगेल प्रशंस मेळ्यार मात्र हम धन्य म्हणून मात्र मगल एक प्रयोजन आसून ज तशीची माय ओपिनियन्स आर इक्वली वर्थलेस अबाउट अदर्स. तावडत एक विशय व्रातात सुद्दां सुट्टूसूर जाता फ्रॉम ऑब्जेक्ट्स, आनी तें एक चिंतन करच्यान सुद्दां मुक्ती मेळटा. ना जाल्यार चिंतनान दोश दृश्टीन तुमची शिरकूंची संभावना आसता. म्हूण सतर्कतापूर्वक हें दोश दृश्टी तितल्या तितलींच दवरून अन्वेषण ब्रह्मतत्वात जाता आसा. हाजेंची दोश दृश्टीन तुमचें आकर्शण माकले वर न्ही म्हणून लेट गो. विरक्ती म्हणटात. डोंट क्लिंग डेस्परेटली. स्वलक्ष्ये नियतावस्था. विरज्य विषयव्रातात दोषदृष्ट्या मुहुर्मुहुः. Letting go at one stage, and at the same time that desire is there. You have to connect. योग म्हणटा ते I belong, I want to अंडरस्टँड माय सेल्फ बेटर इत्यादी इत्यादी ती इच्छा आसता ते कल करची. थंय डिस्कनेक्ट जाल्लें म्हूण जाल्यार विशयांतानू आपणाल अहंकाराचें अगूर अगूर एक विश्लेशण जावन सोडचें म्हूण जाताच म्हूण जाल्यार इमिडिएटली स्वलक्ष्य नियतावस्था. आपणा लक्ष्यांतू ब्रह्मतत्वांतू इष्टदेवतांतू गुरुचरणी मन लायाती. ते कर न्ही म्हूण जाल्यार मार हें केवल दोशा चिंतन मात्र जाता आनी आपण भोव बुद्वंत पूण जाता. तें स्वाभावीक. केन्ना नियतावस्था जायनी जाल्यार आमगेलें लक्ष केल्लें नियत अवस्था शाश्वत अबायडींग एक प्रेजन्साचो अनुभव करचो आनी मागीर तातूंतची लीन जावचें वा ब्रह्मज्ञान प्राप्त करचें. तशें आशिल्ले खातीर विरक्ती दोशदृश्टी दवरून इमिडिएटली कनेक्ट कळतच ना. दोनी जावंक रामकृष्ण परमहंसांक निमगेलेलें कल्लें वैरागी इत्यादी मेळटा आनी दिश्टांत दिवचें अशें खंय एक मनुष्य अत्यंत घनिश्ठ मित्रा लग्न वचूलो. लग्न जाल्लें मागीर तांगेली ते पार्टी इत्यादी जाल्ली. मागीर जावन येतच मेरी ताका एक वाट आशिल्ली म्हूण ताका स्मरण हांगा 2-2 दिसता आसा ती कल करचें आसो येतच. त्या अवस्थेंत मागीर नदी तटा पावता आनी तागेलें घर नदीचे पार थंय आसा. कोणें ना राती जाल्ल्या. थंय एक सान एक ते बोट आशिल्लें आनी तो वचून बसता आनी सूर करता. ड्रॉईंग करता सुमार वेळ जाला. मस्तीन तो करता आसा खंय कल मुगत अगूर थंय सुर्योदय जालो. हागलची के देंवलें देंवना फुडें पळयल्यार अरे हांगा आसा म्हगेलें घर आसा न्ही. थंय चिकल जालें ते दोरी बांदिल्ली ते सोडय नाशिल्ली शिरकल येयलो तशी जाता. सो प्रयत्न करतना विरक्ती ना जाल्यार विरज्य विशय व्रातात जाय न्ही जाल्यार थंयची प्रयत्न सगळें चालू आसा. गती केलें दुर्गती मात्र और लोगती अवगती जायनी ज्ञान मेळ्ळें. सो तें सोडचें. तें सोडून मागीर रोईंग जायनी म्हूण जाल्यार दोशदृश्टी हें नाका म्हूण सगळें सोडलें. नो बॉन्डेज. बट वेर गाडी कहाँ जा रही है? आई डोंट नो. आई एम नॉट रोईंग. आई एम जस्ट लेटिंग गो. खंय इट विल गो अगूर इट विल ड्रिफ्ट आनी मागीर थंय वॉटरफॉल आसा म्हूण जाल्यार आयत. सो दोनी जावंक सोडचें जावंक इमिडिएटली यू स्टार्ट रोईंग ऑल्सो. दॅट इज कनेक्ट टू द डिवायन. हें जालें म्हूण जाल्यार सुरक्षीत आसा बरें जाता. धर्मांतूय आसता न्ही हें. क्षत्रियाल धर्म केलो ही डिफेंड युद्ध करतलो
थंय वचून रणभुमीचेर प्रहार करतलो ते पाप म्हणटात ताका स्वर्गलोक प्राप्त जाता थंय सद्गती मेळ म्हण जाल्यार तागेलें कर्तव्य ही लिव अ लायफ रूल्ड बाय दोज रुल्स सो टू से ते क्षत्रिय धर्म तो तशीच आपणाले अस्त्र सती आनी दुसऱ्याले आसत की ना तो सान चेडू की व्हड मनुश्य गोतना म्हणून तशी प्रहार करूं वचल्यार आतंकवादी म्हणटा ती नो सँक्शन इन धर्म फॉर दॅट तशें तुमकां सोडचें म्हूण जाल्यार आंतरिकता वाडोवंका तावड इट इज जस्टिफायड ते वैरागी त्यात म्हणतना कनेक्ट टू द डिवायन ना जाल्यार त्याच स्तरार दोश दृश्टी मात्र जाता गाडी खंय वतस म्हूण गोतना आनी ती नदी खंय वचून विसर्जीत करपी थंय वचका पडटलें दोन्ही युगपत चलता ती आनी ताचो अनुभव स्पश्टतया साधकाक व्यवहारांतून जावच्या सूर जातो मागीर ते नित्य अनित्य वस्तू विवेक आनी दृढ जाता हें स्वलक्ष्ये नियतावस्था मनसः श्रम उच्यते मना स्तरारी मनाच्या स्तरार पयलो अंकुश कल्याक हो बोध दिता सद्गुरू बोध कोणा दिता ती एक्सप्लेन कोणा सांगता ती चेडलाक न्हय चेडलाक करी तितलेंच प्रौढ व्यक्तीक बुद्धी वापरच्यो योग्य तशील मनुशाक बुद्धीपूर्वक युक्तीपूर्वक कसलें एक्सप्लेन करून अशी करी म्हणटा ती सो त्या मनाच्या स्तरार खल्ले एक संयमन येतस ताका दृढ करता म्हण जाल्यार शमाच मात्र न्हय दम आवश्यक आसता दम नेक्स्ट येता दमं निरूपयति विषयेभ्यः इति विषयेभ्यः परावर्त्य स्थापनं स्वस्वगोलके उभयेषामिंद्रियाणां स दमः परिकीर्तितः मनान तो एक वैराग्य हाणू मन स्थिर करचे प्रयत्न करतना आजुनिक हें इदम जगत स व्यवहार करका पडतस इंद्रियांचो प्रयोग करका थंय एन एलिमेंट ऑफ अंकुश एक हाडचें ताका दम म्हणटात इंद्रियांचेर ऑन द सेन्सीस तुमी करतात वा हें आमी एक कॅप्सूल फॉर्मान तूं ऑल दीज एलिमेंट्स वील कम जप करतना हें सगळं अंश येतात विचारू विवेक केल्लेलो आसता सकाळी उठावन बसचें म्हळ्यार एक नमुन्याचें एक विद्रोह मनान तूं आज हॉलिडे आज कल्ल्याक बसका कसल्या कर्माक काल संकल्प घेतलो हें तें सण करतना चुप थंय बुद्धीपूर्वक ना विचार करका एंड दिस इज मोर इम्पॉर्टंट म्हणून विवेक करका पडता मागीर मनाक एक संतुलन हाडतना इंद्रियांक प्रत्याहार करून इंद्रियांक थंड बैस म्हणून जायना आजुनी तितली शक्ती येयनी सो मानसीक स्तरार इंद्रियांक हें मात्र विचार करी कल्याक हें देवाल कार्य तुका आवडलें नवें तें स्थान वचूलेलें आतां सुद्दां उगडास केल्यार मन प्रसन्न जाता नवें तांत एक सात्विकता आशिल्ली नवें आतां ताजें विज्युअलायज दॅट म्हणून मनाक इंद्रियांक त्या स्तरार आंतरीक अंतर्मुख जाल्लेली इंद्रियांक विशय दिवंक पडता बरो विशय दिवंक पडता देवाल संबंधीत विशय दिवंक पडता तशी त्या चेडवां बारी ते इंद्रिय इत्यादी ताजें चिंतन करता आसता ती आनी यू आर डायरेक्टिंग दॅम विज्युअलायज भावना इमोशन लव येनी जासोय जायदा देर इज अ प्रिसिजन एंड विज्युअलायझींग नॉट स्टॅटीक विज्युअलायझींग समथींग आय हॅव मूव्ड इन हियर आय एम अवेअर ऑफ माय सराउंडिंग्स आय सी दीस आय एम डुईंग द परिक्रमा नाव आय हॅव कम रायट इन फ्रंट ऑफ दी मुख्य द्वार एंड देर आय सी माय इश्ट देवता इत्यादी हें सगळें concrete almost visualization is a very very powerful tool एक नमुन्या दृढ संस्कार उत्पन्न जाता ती लौकीक हातूंत तें एक धैर्य आनी शक्ती सामर्थ्य दिवच्या सूर करता कला सुप्त आशिल्ली कला इत्यादी विकसीत जावच्या सूर जाता ती इंद्रियांचे समज हांवें केल्लें न्ही तावळी मनाचें संयमन समज जाता इंद्रियांक तूं भायरचें आयकूं नाका परमळे तशें ते डोंट स्मेल हें कर न्हू मनाक शमन करूं पडलेल्यार इकले जावचें ना थोडे वेळ मागीर जालें सो मनाचेर अंकुश हाडतना इंद्रियांचोय दम म्हणटा ती जावंका इनिशियली यूज दॅम इंटेलिजंटली म्हणचें तात्पर्य विशयेभ्यः परावर्त्य विशयांतानू काडलेले स्थापनं स्वस्व गोलके आपापणाल गोलकांतू उभयेषाम इंद्रियाणां सह दमः परिकीर्तितः जाल्लें इमिडियेटली विड्रॉ म्हणलेले वारी सेन्सेस आनी स्थापनं स्वस्व गोलके गोलक म्हळ्यार दोळ म्हळ्यार
नेत्र इंद्रिय ना ते दोळ्यान थानो कल कार्य करता रूप ग्रहण करता ताका आमी इंद्रिय म्हणटात सो ते इंद्रिय आपापणाल गोलकांतूंची प्रतिष्ठित करचें म्हळ्यार इट इज नॉट रिसिवींग एनीथींग द इंद्रियाज हॅव बीन इंस्ट्रक्टेड कर्णेंद्रिय आसा कर्णविवरांतर्गत सो तें शब्द ग्रहण करता जाल्यार एक एकाग्रतेयाना फुडें दुसरें कलें आयकना वय आसता न्हय सहज जाता तें हांगा जप करूं बसतना अथवा ते ध्यानाचे अवस्थेंतून निधिध्यासना अवस्थेंतून भायरचें उपेक्ष करून डू नॉट लिसन म्हूण सांगिल्लें आसता इंद्रियाक सो ते इट इज नॉट गेटिंग एनी गिविंग एनी इनपुट्स टू द मायंड प्रयत्न ते फॉर सम टायम लेट अस से डोंट ट्राय टू मेक इट अ कॉन्स्टंट थिंग सो दॅट एक्सपेरिमेंट जपा वेळार जे जाता विथड्रॉईंग द सेन्सीस तें केलेलें मी ती मनाचें कसलें शम म्हणलेलें मनाक समाहीत करचें म्हणलेलें ब्रह्मचिंतना खातीर तयार करचें म्हणलेलें तें साध्य जाता सो मन तें इंद्रियांक घेवन बरें विज्युलायज करून एक पॉयज येवचें सुरू जाता मनांतून शम दम उपरती बाह्य अनालंबनं वृत्तेः उपरति इति उत्तम त्या अवस्थेंतून आलंबन बाह्य असना डिपेंडेंसी म्हणून इमोशनल अथवा विषय ग्रहण करचो भायर आय हॅव सेन्सेस एंड वॉट डू आय यूज देम फॉर टू सी external objects. When I have withdrawn my senses, these senses are no longer dependent, so to say, on the external. Artha jata asa? They are not perceiving anything. So, bahya alambana rahitya, analambana kornu, antarmukhata vaddana pada, me, my conscious mind, my thoughts are no longer dependent on the external. म्हणजे एक स्थिती येता ताका उपरती म्हणटा ती उपरती म्हळ्यार इंद्रिय संयम केला आनी अचानक कले मागशीच उगडास आयल्यार मागीर खंय की इट गोज फॉर अ स्पिन वय की ना हें जालेलें तशें जावंक आशिल्लें आसो नेक्स्ट टायम पुणी हांव अशें करता इत्यादी खंय की गाडी वता मेमरी घेवन आनी मुखावेल कल करचें इत्यादी तें सुद्दां अनालंबन चुप नाकत म्हणजे अनुभव तें एक मनाची स्थिती उपरती ही म्हणून येता you are not dependent, you don't require the distraction. मन दुःखी असल्यार मस्त सगळे यू हॅव टू कीप अ पर्सन एंगेज्ड वय की ना डिस्ट्रॅक्शन्स ना आंतरिक स्तरार सुद्दां मनाचे श्रम इंद्रियांचे दम करतना आय एम नॉट डिपेंडंट देर इज नो क्रेविंग और बोर जाता असो म्हणून सुद्दां ती भावना ह्या ना त्या स्तराक आमी उपरती म्हणटा ती कल्याक हॅविंग सगळ्यांक शांत केलें मनाक इंद्रियांक नाव आय एम मोर कॉन्शियस ऑफ द डिवायन सो आय डोंट नीड एनी डिस्ट्रॅक्शन्स मेंटल इम्प्रेशन्स ऑर सेन्स जनरेटेड परसेप्शन इज नॉट रिक्वायर्ड तशांतू उपरतीची ती स्थिती तेदमन सरी प्रयत्न आसता मस्त प्रयत्न करता ते म्हणून जपान तूं प्रयत्न करतन हें सगळें सिद्ध जावंका म्हणून मार्गदर्शन मेळटा इतलें जे जपान तूं ते मंत्राचे इष्टदेवत आसता आनी तो इष्टदेवताय काम करूं सूर करता ते दिव्य स्तरारी म्हणूची कृतोपास्तिकच वेदांतांत वस्तुतः प्रवेश आसा ना जाल्यार एक इंटलेक्च्युअल ज्ञान जाता साक्षात अपरोक्ष ज्ञान करचें ऑलमोस्ट असाध्य जाता म्हणूची कर्मयोग करतना शुद्धीकरणा खातीर कर्म ईश्वरार्पण बुद्ध्या इंद्रियांक भितर घालून स्तब्ध करचें न्हय धावाल चिंतन करचें ती दैवी शक्ती जागृत करची दैवी शक्ती मा दिव्य आय एम नॉट टॉकिंग स्पिरिच्युअल रिमेंबर मच बिफोर दॅट दैव स्पिरिच्युअल कॉन्टेक्स्ट नाग इत्यादी ने तत् कार्य करता ते थंय पूज करा ती पुरा यू डोंट हॅव टू गो एंड यो तुमचे तुगल शरण आयला बट आपणाल इष्टदेवताले is not just something that my guru has given so I visualize instead of thinking of something else I think of this इष्टदेवता he'll start responding he'll demand पूज असल्यार सम पूज जावं काम ध्यान करतना he'll start demanding I am dealing with an entity सो तशी आनी अपार शक्ती आशिल्ली त्या इष्टदेवता सो तो इष्टदेवताले तर कर्तव्य जाता अंतर्मुख करूंक and I have done my duty or at least I am attempting to do my duty of withdrawing my senses, visualizing correctly आणि
praying that I am not dependent on the external, I am not even dependent on my moods. तितलं प्रार्थन करून इष्टदेवता आराधन केल्या ताका शरण वच म्हणटा ती. तावळ कसले एक व्यथा आसता, कोप आसता, injustice done, you should have settled this before. बाबा केलेले all that kachara I offer to you म्हणून करका पडता. only then you can visualize. नाजाल्यार रे पाप आतां इश्टदेवता सांगात झगड उसूर करतलो म्हणून. No value. This is absolutely no. My connection with you is more important than my connection or disconnection, because disconnection also can breed a lot of unhappiness. No, absolutely no relevance compared to this. म्हणूच हांव तुगेलें चिंतन करथे दावा वग्गी म्हाका give me this conviction, understanding that actually I belong to you. So तशी भावनेन केन्ना जप जाता मन लागूसूर जाता. कर न्ही जाल्यार मन लागना. कोरूसूर केल्यार ट्रिमेंडस एक शक्ती जागरण जाता, शाश्वत शांतीचो अनुभव जाता. नॉट द पीस ब्रॉट अबाउट बाय ताती दोन न्ही. यू आर अवेर ऑफ दॅट पीस, यू आर अवेर ऑफ द सोर्स ऑल्सो, अंतरात्माचें म्हणून. सो तशी ताका उपरती म्हणून येता. You are not dependent on the external. It's not that you're just shirking or shrinking away or something. You are really aware of the source of happiness. आणि ताका उपरती म्हणटा ती तितले एक मनाची शांती. आज इतले दवरया. उपरतीन तो उपरम मुखावेल फाय एक दिवस असा धैर्य असल्यार हे याद करया. मुमुक्षा थाय पण चिंतन कर कामणान गेली इच्छा. संततमन्तर भज त्रिपुराम्बां. संततमन्तर भज त्रिपुराम्बां. शशाङ्ककोटिसदृशमुखबिम्बाम्. संततमन्तर भज त्रिपुराम्बां. शशाङ्ककोटिसदृशमुखबिम्बाम्. सायं प्रातः स्मर शिवजायाम्. सायं प्रातः स्मर शिवजायाम्. श्रीमातां ललितां श्रुतिगेयाम्. श्रीमातां ललितां श्रुतिगेयाम्. स्मारं स्मारं त्यज निजमायाम्. स्मारं स्मारं त्यज निजमायाम्. संततमन्तर भज त्रिपुराम्बां.
सदृशमुखबिम्बान् स्थापय दृढश्रद्धाबलिपीठम् स्थापय दृढश्रद्धाबलिपीठम् कृत्वा निशितं बुद्धिविचारम् कृत्वा निशितं बुद्धिविचारम् छित्त्वा संशयमर्पय सारम् छित्त्वा संशयमर्पय सारम् सन्ततमन्तर भज त्रिपुराम्बाम् शशाङ्ककोटिसदृशमुखबिम्बाम् पश्याहरनिशमहमिदमखिलम् पश्याहरनिशमहमिदमखिलम् विगलितद्वैतं विरज विपापम् विगलितद्वैतं विरज विपापम् परसंवित्रसलहरीरूपम् परसंवित्रसलहरीरूपम् सन्ततमन्तर भज त्रिपुराम्बाम् शशाङ्ककोटिसदृशमुखबिम्बान् शशाङ्ककोटिसदृशमुखबिम्बान् नन्दन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः
अवस्थाशाम्भवी मेस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्।